शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनलवर, इंस्टाग्रामवर आणि फेसबुक पेजवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर याच्या अगोदर आपले शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच हजारो व्हिडिओ आहेत. ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. तर ह्याच्या अगोदर पण आपण सफरचंदच्या लागवडीबद्दल पण आपले 1-2-3 व्हिडिओ आपण टाकले होते. आता मागच्या 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळेस सफरचंदच्या लागवडीची क्रेज आली, म्हणजे उष्ण प्रदेशात पण सफरचंद सक्सेस होऊ शकते म्हणून बरेच लोकांनी व्हिडिओ टाकल्या, रोपं विकली. पण आम्ही त्यावेळेस पण लोकांना सांगतो की बाबा ज्यांनी कोणी आम्हाला फोन करायचे की आम्हाला 1 एकर लावायचं आहे, अर्धा एकर लावायचं आहे, 200 लावायचे आहेत, 500 लावायचे आहेत, 1000 लावायचे आहेत. पण त्या शेतकऱ्याला आमचे सगळ्याला सांगणं होतं की बाबा तुम्ही 100 लावायचे असतील तर फक्त 10च लावा, बांधायला लावा, ट्रायल घ्या, त्यानंतर लावा. समजा तुम्हाला 200, 400, 500 लावायचे आहेत, तुम्ही 5-50 त्याच्यापेक्षा जास्त लावू नका म्हणून आपण सगळ्याला सांगितलं. आणि असं झालं पण की जे आता हरिमन 99 म्हणून आलते किंवा HR99 म्हणून एक जी व्हरायटी होती किंवा गोल्डन डॉर्सेट होती किंवा अन्ना होती, अशा 2-3 व्हरायटी आल्या ज्याची बऱ्याच आपल्या महाराष्ट्रात लागवडीबद्दल क्रेज निर्माण झाली होती. काही लोकांनी नवीन काय तर करावं किंवा ज्यांच्याकडे पैसा होता, चला गेला तर गेला म्हणून ज्यांनी लावले, पण त्यांनी लावले पण आणि बागा पण काढल्या. तर आपल्याकडे बऱ्यापैकी मर किंवा जी निचरे जमीन नाही त्या ठिकाणी लागवड केली होती, काळ्या रानात जमिनीत लागवड केली होती, तिथली बरीच झाडं मेली. त्यानंतर पांढऱ्या माशीचा पण खूप जास्त त्रास आहे किंवा जी काही फळं येतात. आता इथं आपल्या नर्सरीमध्ये पण आपण फक्त 1-2 वर्षापूर्वीच थोडी रोपं आणली होती ज्यांना किरकोळ आपण का बांधायला दिली होती. त्यांच्या बांधाला जसे आता इथं लागले, आपल्याला इथं जशी फळं लागलेत तसे त्यांच्या पण फळं आली, पण जी फळाची क्वालिटी आहे ते होत नाही. जसं हापूस कोकणातच येणार किंवा जर डाळिंब म्हणलं तर सांगोलमध्येच येणार किंवा द्राक्ष म्हणलं तर नाशिकला येईल किंवा पंढरपूर कासेगावला येईल किंवा तासगावला येईल. असं प्रत्येक ठिकाणी काय तर निसर्गाने दिलं आहे, बाबा तुम्ही ह्यात एक्सपर्ट आहे, ह्यात करा, हे तुमच्या ठिकाणी चांगलं येतं आहे. मग असं नवीन ज्यावेळेस तुम्ही लागवड करत असता विनाकारण पैसा खर्च तुम्हाला होतो. त्यासाठी कोणतेही आता बऱ्यापैकी आता ॲव्होकाडोचे काय क्रेज चालू आहे, काय तर रोपं विकायचे म्हणून सांगितलं जातं, एवढं लावा, तेवढं लावता, एवढं लाख होते, तेवढं लाख होते. आणि शेतकरी आजकाल आहे ते रेग्युलर ट्रॅडिशनल पिकाला वैतागला आहे, का तर मार्केटमध्ये दर नाही म्हणून नवीन काय तर करायला जातो आणि फसगत होते. त्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला नवीन काय तुमच्या शेतात लावायचं असेल त्यावेळेस स्टाईल म्हणून काय तर 5, 50, 10, 20 झाडं तुमच्या बांधायला लावा, कुठे एखादी लाईन लावा. तुमच्या जमिनीत, तुमच्या पाण्यात, तुमच्या वातावरणात ते पीक कसं येते ते बघा आणि त्यानंतर त्याची लागवड करायची की नाही ते विचार करा. बरं तुम्ही 1 वर्ष लेट झाली, 2 वर्ष लेट केली तर काही फरक पडणार नाही, पण विनाकारण करून परत तुम्ही लाखोचं नुकसान करत असाल तर तिथं तुमचं आर्थिक नुकसान तर आहे, पण मानसिक खच्चीकरण पण खूप जास्त होतं. त्यासाठी नवीन ज्यावेळेस लागवड करत असता तुम्ही त्यावेळेस तुमच्या वातावरणात येतं की नाही हे अगोदर बघा आणि त्यानंतर लागवड करा. तर असेच माहितीपूर्व जर व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि सफरचंदचं तुम्हाला आता सेटिंग होते, पण या आपल्याकडे काय प्रॉब्लेम होते, साईज होत नाही. आता ही बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं आमच्या त्या नर्सरीची आम्ही एक मोठ्या बॅगेत भरून एक रोप ठेवलं आहे, जसं ते 2 वर्षाचं झाड आहे. त्याला असे बऱ्याच ठिकाणी फळं आलेत, पण त्या फळाचा प्रॉब्लेम काय होतो आहे की ह्याला कलर जास्त येत नाही, साईज जास्त होत नाही आणि जी काही फळं असतात त्याला पक्षाचा पण खूप जास्त त्रास आहे. ते जर तुम्हाला लावाय असतील त्याला जसं आपण द्राक्षाला नेट मारतो तसं नेट मारणं पण त्याला गरजेचं आहे, पण कलर येत नाही. आणि अजून एक बरं तुम्ही जाणलं असेल ज्यांच्या घरी आहेत, फळ तोडल्यानंतर तुरट लागतं किंवा आंबट लागतं, तर ते तुम्ही जर फळ तोडून एक 4-5 दिवस तुमच्या घरात आहेच ठेवलं आणि ज्यावेळेस नंतर खाल्लं तर तुम्हाला थोडासा गोडवा त्यामध्ये लागेल. तर धन्यवाद. असे जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका किंवा फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला अजिबात पैसे जाणार नाहीत किंवा महिन्याला बिल घरी येणार नाही. धन्यवाद.